महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीमधील सर्व वीज कंत्राटी कामगार बंधू आणि भगिनी यांना भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने सप्रेम नमस्कार। कामगार मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की आपल्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा 17वा वर्धापन दिन आपण याच महिन्यात 6 फेब्रुवारी रोजी पूर्ण केला आणि 17 वर्ष आपले पूर्ण झालेले आहेत। या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे 18वे अधिवेशन हे येत्या रविवारी 1 मार्च 2026 रोजी पुणे येथील महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पूल येथे, कर्वेनगर येथे संपन्न होणार आहे। कामगार मित्रांनो, नुकतीच आपण ऐकलं की 2285 वीज कंत्राटी कामगारांना कायम करा असे माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, ते ठाणे कोर्टामार्फत आपल्यापर्यंत आलेले आहेत। आपण अर्धी लढाई जिंकलेली आहोत। कामगार मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे, आपण ऊर्जा मंत्री यांच्या निवासस्थानी जाऊन आपल्या एकमेव संघटनेने महाराष्ट्रामध्ये लढून या ठिकाणी आपण 19% पगारवाढ आपल्याला मिळवलेली आहे। हा मोठा आनंद आपल्याला आहे। त्या ठिकाणी आपण नोकरी भरतीमध्ये 10 जादा मार्क मिळवले, ही सुद्धा मोठी अचीवमेंट आहे। त्या ठिकाणी आपण वयात 43 वयापर्यंत आपण सवलत डॉक्टर फडणवीस साहेबांकडून आपण मिळवलेली आहे। त्या ठिकाणी आपले जे काही कामगार बांधव अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात त्यांना 4 लाखाचा निधी हा त्यांच्या वारसासाठी आपण या ठिकाणी ऊर्जा मंत्र्यांच्या माध्यमातून आपण मिळवू शकलेलो आहे। या प्रकार अशा अनेक प्रकारे आपण ही लढाई अर्ध्यावरती जिंकली आहे। 9 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय मजदूर संघाच्या आपल्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघासोबत राज्याचे ऊर्जा मंत्री यांनी कामगार विभागासोबत एक स्वतंत्र बैठक झालेली आहे। त्याचे इतिवृत्त आपल्याकडे आलेले आहे। त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यात मोठी खुशखबर अशी की या राज्यातून कंत्राटदार बाहेर घालवले जाऊन कंत्राटदार मुक्त असे वीज कंत्राटी कामगार त्यांना वयाच्या 60 वर्षापर्यंत सुरक्षा, नोकरीची सुरक्षा ही दिली जाईल। यासाठीचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळासमोर आणावा असे कामगार खात्याचे मिनिट्स ऑफ मीटिंग आपल्याकडे, ऊर्जा मंत्र्यांची मिनिट्स ऑफ मीटिंग आपल्याकडे आलेले आहेत। त्यामुळे ही सुद्धा लढाई आपली अर्धवट जिंकलेली आहे। आता ही लढाई पूर्ण करण्यासाठी या अधिवेशनामध्ये आपण नवनवीन ठराव करणार आहोत। त्यामुळे या येणाऱ्या अधिवेशनामध्ये राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांनी सहभागी व्हावे। मात्र त्याच्यासाठी एक अट अशी आहे की आपण आपल्या www.mvkksangat.com या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपली या अधिवेशनासाठी 100 रुपये शुल्क भरून ऑनलाईन नोंदणी करणार आहोत। कारण आपल्याकडे व्यवस्था 3000 वीज कंत्राटी कामगार बंधू भगिनींची आपण केलेली आहे। ह्या नोंदणी झाल्यानंतर प्रत्येकाला एक प्रवेश पत्र मिळेल आणि जे प्रवेश पत्र ज्याच्याकडे असेल त्यांनाच त्या ठिकाणी आपल्याला नोंदणी करता येईल, प्रवेश घेता येईल। त्यामुळे लवकरात लवकर आपण ही नोंदणी करावी। 1 मार्च 2026 रोजी पुण्यामध्ये आपल्याला अधिवेशनाला यायचंय। याच्यामध्ये प्रामुख्याने 2026च्या 25च्या अखेर आपण 56 वीज कंत्राटी कामगारांचा मेळावा घेतला होता। आता राहिलेले 16ची केस, 18ची केस, 21चे केस, या केस मध्ये असलेले सर्व वीज कंत्राटी कामगार बंधू भगिनी व इतर सर्व कंत्राटी कामगार बंधू भगिनी या सर्वांसाठी हे अधिवेशन ओपन आहे। सर्वात प्रथम जो नोंदणी करेल अशा 3000 कंत्राटी कामगारांना या ठिकाणी आपल्याला अधिवेशनामध्ये यायचं आहे। आजच आपल्या संघटनेचे उपमहामंत्री यांनी कामगार मंत्री आकाशजी फुंडकर यांना मंत्रालयात जाऊन आपलं निवेदन दिलेलं आहे। लवकरच ते कळवणार आहेत। आपल्या महावितरण कंपनीचे डायरेक्टर HR माननीय राजेंद्रजी पवार साहेब यांनी या आपल्या अधिवेशनाला येण्याचे कबूल केलेले आहे। त्यामुळे अजून पुढच्या काळात काही मंत्री महोदय ह्या आपल्या अधिवेशनाला येतील। त्यामुळे मी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगार बंधू भगिनी यांना नम्र विनंती करतो की आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा आणि या अधिवेशनासाठी सज्ज व्हा। गावोगावी आपण जे काही पोस्टर संघटनेच्या वतीने दिले जातील ते प्रसार करा, DP ला लावा, आपल्या स्टेटस वरती ठेवा आणि संघटनेचा अभिमान बाळगा। भारतीय मजदूर संघाची महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा विजय असो। सगळ्यांना नमस्कार। जय हिंद, जय महाराष्ट्र।